तर नागपूरमध्ये फडणवीसांच्या बालेकिल्ल्यामध्ये खिंडार पडलेल्या नागपूरमध्ये 40 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत। अनेक पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उभे राहून बंडखोरी देखील केली आहे। प्रभाग क्रमांक 14 मधून उमेदवारी न मिळाल्यानंतर तब्बल 6 टर्मचे नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी प्रभाग 14 मधून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय। प्रभाग 16चे पदाधिकारी गजानन निशितकर यांनी सुद्धा प्रभागात बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे पक्षाचा राजीनामा दिला। रजत वसिष्ठ आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। रजत, कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ही नाराजी व्यक्त होताना दिसली? निश्चितच यंदा भाजपने नागपुरात उमेदवारी देताना अनेक जे वरिष्ठ नगरसेवक आहेत त्यांना उमेदवारी दिलेली नाही आणि त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी अनेक वरिष्ठांना घरी बसावं लागलंय आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी जी आहे ती नाराजी उफाळून आलेली आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते केले जात आहे। उमेदवार बाहेरचा देण्यात आला आहे किंवा जे सक्रिय नव्हते पक्षात त्यांना उमेदवारी देण्यात आली, अशा पद्धतीचे आरोप होत आहेत। सुनील अग्रवाल यांनी बंडखोरी केली आणि प्रभाग 14 मधून त्यांची दावेदारी जी आहे ते अपक्ष म्हणून पक्षासमोर उभी केली आहे। तर दुसऱ्या बाजूला प्रभाग 16 मधून जे निशितकर जुने कार्यकर्ते होते त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे। अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रभागांमध्ये भाजपसमोर नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात सध्या तरी दिसून येत आहे। त्यामुळे पक्षश्रेष्ठी ही नाराजी कशी शमवतात, पुढील 2-3 दिवसांमध्ये कशा पद्धतीने नाराजांशी संपर्क साधला जातो याच्याकडे लक्ष आहे। निश्चित, धन्यवाद रजत या सविस्तर माहितीबद्दल। तर तिकीट नाकारण्यामुळे मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक उमेदवार चंद्रशेखर वांगणकर नाराज झालेत। त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी मागे घेणार नसल्याचं वांगणकरांनी स्पष्ट केलंय। निवडून आल्यानंतर पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। प्रभाग क्रमांक 95 मधून वांगणकर इच्छुक होते। असं काय झालं की तुम्हाला थांबवण्यात आलं किंवा तुम्हाला एबी फॉर्म न देता दुसऱ्या एका उमेदवाराला हा एबी फॉर्म देण्यात आला? तुम्ही विचारलं हे? साहेब, हाच प्रश्न आम्हाला देखील पडला आहे। याचं कारण असं की गेली 5 वर्ष मी एक अत्यंत इमानदारीने मी माझ्या पक्षाचं काम केलेलं आहे। तुम्हाला सर्वांना या गोष्टीची माहिती की गेले 4 वर्ष आपल्या पक्षाने मोठ्या प्रमाणात फूट पडली। या संकटाच्या काळात उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहायचं काम हे मी केलं। कारण काय की मी एका सामान्य शिवसैनिकाचा मुलगा आहे, ह्याच्यासाठी आम्ही पक्षासाठी उभं राहिलो। आता जो प्रश्न तुमच्या मनामध्ये तोच प्रश्न नेमका माझ्या मनामध्ये गेले आहे। तुम्हाला तो निर्णय मान्य होता? कोणता निर्णय? तो जो उमेदवारी दुसऱ्याला? अजिबात नाही साहेब। आज ना टी व्हीवर काय बातमी दाखवली होती, श्रीकांत सरमळकर यांचे जावई आमदार श्रीकांत सरमळकर यांचे जावई श्रीकांत सरमळकर साहेबांना आमदार कोणी केला? श्रीकांत सरमळकरच्या आमदारकीच्या प्रचार फेरीमध्ये मी होतो। आज तुम्ही काय गिरवतायत की आमदाराच्या जावयाला? अरे जावई आला कुठून? ह्या मुंबईमध्ये मराठी माणसाने तिकीट मागायची की परप्रांतीने तिकीट मागायची? आता तुम्ही बोललात ना की मुंबईचा महापौर मराठी व्हायला पाहिजे। ठीक आहे, मुंबईचा महापौर मराठी व्हायला पाहिजे आणि नगरसेवक कोण परप्रांतीय? या फुटीचा जो फायदा आहे तो मग महायुतीच्या उमेदवाराला होईल याची काही चर्चा झाली का? बघा, तुम्हाला मी पुन्हा सांगतो, आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहे। त्याला जर तिकीट दिली असती तर तो निवडून येऊ शकत नाही। हे जे शिवसैनिक उभे आहे हे फक्त आम्ही कोणाला पाडण्यासाठी अजिबात उभं नाही। तुम्हाला मी सांगतो 15 तारखेला मी पुन्हा तुमच्यासमोर येईल आणि ही जी सीट आहे ना, म्हणजे आम्ही पुन्हा मातोश्रीवर जाऊ की उद्धव साहेब आम्ही सीट निवडून आणली आहे, आता तुम्ही जो घ्याल तो निर्णय। तुम्ही अर्ज मागे घेणार नाही? म्हणजे मी अर्ज मागे नाही घेणार, कारण ह्याचं कारण असं आहे की जी शाखेची परिस्थिती आहे। आता आदरणीय उद्धव साहेबांनी आम्हाला मातोश्रीवर बोलवलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।